नमस्कार शेतकरी बांधवांनो, बातमी असणारे रेल्वे संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा काय रोल असणार आहे, शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे आणि प्राधिकरण सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत का, जर आपल्याला भूसंपादनाची नोटीस मिळाली तर आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की केंद्र शासनाने काही प्रकल्प हे विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आणि 2008 नुसार भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची प्रक्रिया आता मोकळी झालेली आहे। काही ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया सुद्धा करण्यात आलेली आहे। भूसंपादन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या नेमणुका सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, आपण पाहतोय की जर आपल्याला भूसंपादनाची नोटीस मिळाली तर आपल्याला काय करणं अपेक्षित आहे। शेतकऱ्यांना जमिनी व संपादनात येत आहेत त्यांनी राजपत्रात नमूद जे केलेले सर्वे किंवा जे आपला सातबारा आहे हा पडताळून पाहणं अपेक्षित आहे आणि आवश्यक जर अधिसूचना जर असतील तर प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये सक्षम अधिकाऱ्यांकडे लेखी किंवा सूचना सादर करणं अपेक्षित आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, भूसंपादनाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर आपले किंवा अगोदरच आपल्याला आपले सातबारे वगैरे जे आहे ते व्यवस्थित क्लिअर करून ठेवायचे आहेत। ज्यानंतर भूसंपादनाची नोटीस येईल त्यावेळेस आपल्याला काही हरकत असेल तर भूसंपादन अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे देणं अपेक्षित आहे। जर आपण एक बघितलं तर खामगाव विभाग आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे जालना आणि खामगाव जे रेल्वे मार्ग आहे हा लवकरच आता मार्गे लागणार आहे आणि आपल्याला याची मुदत असणार आहे 30 दिवस। म्हणजे जर आपल्याला जमिनी अधिग्रहण संदर्भामध्ये जर नोटीस मिळाल्या तर ज्याच्या हरकती करण्याचा कालावधी आपल्याला 30 दिवसाचा असणार आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे। आणि भुसावळ वर्धा जो तिसरा आणि चौथा जो रेल्वे मार्ग आहे याच्या भूसंपादनाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाहतोय की मध्य रेल्वे भुसावळने माननीय बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि माननीय जालना जिल्ह्याचे अधिकारी यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका संदर्भामध्ये म्हणजे भूमी अधिग्रहण सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुका संदर्भामध्ये नोटीस दिलेल्या होत्या। त्या अंतर्गत कारवाई अंतर्गत आपण पाहतोय की खामगाव विभाग आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणूक करण्यात आलेल्या आहेत। शेगावची परिस्थिती तीच आहे। लवकरच याच्या भूमी अधिग्रहण करण्यास सुरुवात होणार आहे। परंतु जर आपण बघितलं की या अंतर्गत येणारा भुसावळ आणि वर्धा जो तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातला रेल्वे मार्ग होता याच्या भूमी अधिग्रहण करण्याच्या नोटीस प्राप्त झालेल्या आहेत। म्हणजेच आता जालना आणि खामगाव रेल्वे मार्गाच्या सुद्धा अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि लवकरच आपल्या तशा हरकती सुद्धा किंवा आपल्याला नोटीस सुद्धा मिळणार आहे। त्या संदर्भामध्ये आपल्याला हरकती द्यायच्या आहेत। शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला कोणाला जर नोटीस आली असेल भूमी अधिग्रहण संदर्भामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपण शेतकऱ्यांसाठी माहिती उपलब्ध करून देऊ शकतो। धन्यवाद।